ओम शांती. आजची मुरली आहे 2/5/2025ची. आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, एकांतमध्ये बसून तुम्ही माझ्याबरोबर गप्पा गोष्टी करा. मी आत्मा आहे, मी आत्मा अविनाशी आहे, मी विशेष आत्मा आहे, मी ह्या जगामध्ये युनिक आत्मा आहे, मी फक्त बाबांकडनंच ऐकते, अशी स्वतःला प्रॅक्टिस करा. बाबा म्हणतात की जी मुलं बाबांच्या आठवणीमध्ये अलबेले होतात त्यांच्या मुखातून कोणते शब्द बाहेर पडतात. बाबा म्हणतात आम्ही तर शिवबाबांचेच मुलं आहोत ना, आम्ही तर बाबांच्याच आठवणीमध्ये आहोत ना. परंतु शिवबाबा म्हणतात हे गपोडे आहे, हे गप्पा मारतात, म्हणजे यांच्यामध्ये खूप अलबेलापण आहे. बाबा म्हणतात याच्यामध्ये पुरुषार्थ करा. सकाळी सकाळी उठून आत्मा समजून बसा, बाबांबरोबर रोहरिहान करा, गप्पा मारा. आत्मा मी बातचीत करत आहे, मी गप्पा मारत आहे असं समजा. देही अभिमानी बना, आणि जे देही अभिमानी असतात ते आपला चार्ट बाबांना खरा खरा सांगतात. आजचं गीत आहे, मुखडा देखले प्राणी जरा अपने दिल रूपी दर्पण में, कितना पाप किया है कितना पुण्य किया है, जरा देखो अपने चोपडा में. तर बाबा म्हणतात की आता हे आत्मा आपला दिलरूपी दर्पणमध्ये म्हणजे आरशामध्ये आपला चेहरा बघायचा आहे. मी लक्ष्मीनारायण बनण्याचं लक्ष घेतलेलं आहे, तर माझे लक्षणं तसे आहेत की नाही बाबा म्हणतात हे चेक करा. जसं अपने घोट तो नशा चढे, कोणताही नशा चढवायचा असेल तर त्याला नशा करावा लागतो, प्यावं लागतं. तसा हा आहे ईश्वरी नशा. ईश्वरी नशा जर पीत राहिलो तर आपल्याला नारायणी नशा चढतो, म्हणजेच आपण नारायण बनण्याच्या पात्र बनतो. बाबा म्हणतात मुलांनो, ब्राह्मण आहात, तुम्हाला देवता बनायचं आहे. ब्राह्मण बनून कोणतंही कर्म विकर्म करू नका, कोणतीही चालचलन वाईट करू नका, जेणेकरून आपल्या सद्गुरूची निंदा होईल, आपल्या सद्गुरूचं नाव बदनाम होईल. असं कुठेही कोणतंही कर्म करू नका. पुढे बाबा सांगतात, कालही बाबाने सांगितलं होतं वाईट ऐकू नका, वाईट बघू नका, वाईट विचार करू नका. आणि आज बाबा सांगतात वाईट संकल्पसुद्धा येऊ देऊ नका. जितका तुम्ही बाबांच्या आठवणीत राहाल तेवढा तुमचा देह अभिमान सुटून जाईल. तुमच्या मुखातून खूप खूप सुंदर अशी वाक्य येतील. कधी कुणाकडे वेगळ्या दृष्टीने म्हणजे कुदृष्टीने बघू नका. कोणतीही आपल्याकडनं अनबणी झाली नाही पाहिजे याच्याकडे लक्ष द्या. बाबा सांगतात तुम्ही जेवढं ज्ञान ऐकवता तेवढं तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये पण राहा. चांगले गोड असे मॅनर धारण करा, खूप खूप गोड बना आणि बनवा पण. मुखातून कधीही पत्थर बाहेर काढू नका. अंतर्मुखी बना, एकांत राहा आणि बाबांबरोबर गप्पा गोष्टी करा. पावन बनण्याची काहीतरी युक्ती करा. बाबांचे गीत ऐका, मुरली ऐका, छान छान क्लासेस ऐका, जेणेकरून बाबांकडे आपली बुद्धी सतत राहील आणि आपली बुद्धी स्वच्छ होईल, सतर्क होईल. जितकी बुद्धी स्वच्छ बनेल तेवढी त्या बुद्धीमध्ये बाबांची आठवण सतत राहील. आठवणीनेच आपली आत्मा शुद्ध आणि सात्विक बनणार आहे. सकाळी सकाळी उठण्यासाठी आळस करू नका. सकाळी सकाळी उठून बाबांची आठवण करा, बाबांबरोबर गप्पा गोष्टी करा. कारण बाबा सकाळी सकाळी वरदान देण्यासाठी आपल्याला येत असतात. तर आळस न करता आपली बुद्धिरूपी झोळी वरदानांनी फुल भरत जा. कारण जीवनामध्ये वरदान, ब्लेसिंग, दुवा, आशीर्वाद हे सर्वात मोठं दवाईचं काम करत असतात. पुढे बाबा सांगतात अंतर्मुखी होऊन राहा. आता तुम्हाला विनाशकाळ जवळ आलेला आहे. अंतिम समयाचे बाबा सांगतात जे बाबांचे डायरेक्शन आहेत ते तुम्हाला कॅच करायचे आहे. याच्यासाठी तुमची वायरलेस जी आहे ती एकदम क्लिअर पाहिजे. आणि त्यासाठी बाबा सांगतात वायरलेस कोणती आहे, क्लीन बुद्धी.
आणि क्लिअर बुद्धी. जर आपली ही वायरलेस क्लीन असेल आणि क्लिअर असेल तर बाबांनी जे जे काही डायरेक्शन दिले ते घरातली टी व्ही जरी बंद झाली, मोबाईल जरी बंद झाले, तरी आपली बुद्धिरूपी वायरलेस क्लीन असल्यामुळे जसे की तसे आपल्याला डायरेक्शन कॅच करता येतात. बाबा सांगतात यासाठी तुम्ही आवाजापासून दूर जा, आवाजापासून उपराम होण्याचा अभ्यास करा. अशा स्थानावर जा की जिथे तुम्हाला फक्त बाबांचाच आवाज येईल. जसं बाबा म्हणतात की जो बच्चा बाबांच्या आठवणीत राहील, अशरीरी बनण्याचा अभ्यास करेल, तर तो मुलगा कधीही विनाशाच्या वेळेस नापास होणार नाही आणि तो स्वइच्छेने आपला देहसुद्धा सोडेल. बाबा पुढे सांगतात, योगाला किनारे न करता कर्मामध्ये बिझी होऊन जाणं म्हणजे हेच अलबेलापण आहे. योगाला किनारा करून कर्मयोगामध्ये बिझी राहणं हा फार मोठा आळस आहे. योगामध्ये कर्म करा, कर्माचा त्याग करू नका, परंतु अलबेले होऊन जाऊ नका. बाबा म्हणतात की प्युरिटीची रॉयल्टी काय आहे? एक व्रता बनणं, म्हणजे एक बाबा दुसरा नकोय. ह्या ब्राह्मण जीवनामध्ये संपूर्ण पावन बनण्यासाठी एक व्रताचं पाठ पक्का करा. वृत्तीमध्ये शुभ भावना, शुभ कामना, दृष्टीद्वारे आत्मिक भाव आणि फरिश्ता भाव पैदा करा. कर्माद्वारे आत्म्याला सुख द्या आणि दुसऱ्याही आत्म्याकडनं सुख द्या. कुणालाही दुःख देऊ नका, कुणाची ग्लानी करू नका. प्रत्येक स्थानावरती सहनशीलतेचा देव आणि सहनशीलतेची देवी बनायचं आहे. असं म्हणतात, सहन केल्याशिवाय देवता पण प्राप्त होत नाही. मग समाजाचं, दुनियाचं, संबंधींचं आपल्याला सहन तर करावंच लागणार आहे. कारण आपल्याला फक्त दगडातली मूर्ती नाही, तर आपल्याला चैतन्य देवी आणि देवता बनायचं आहे. म्हणून सहन करा. ओम शांती.